काही लोकांसाठी पाऊस म्हणजे चहा, गाणी आणि मजा, पण अनेक गरीब कुटुंबासाठी तो मृत्यूसारखं संकट असतो. इथं पाहू शकता, वादळाचा जोर इतका भयंकर होता की क्षणाक्षणाला संपूर्ण घर हवेत उडून जाईल असंच वाटत होतं. मुसळधार पाऊस, वेड्यासारखा सुटलेला वारा आणि त्या छोट्याशा घराचं थरथरणारं छप्पर. सगळेच जण घराच्या आत भीतीनं उभे होते. त्यावेळी एक मुलगा अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून छप्पराला धरून उभा होता. जवळपास 1 तास तो पावसात भिजत वाऱ्याशी झुंज देत फक्त एकच प्रयत्न करत होता, घर वाचलं पाहिजे. ज्याला अनेकदा लोक निरुपयोगी कुचकामी म्हणतात, तोच मुलगा संकटाच्या वेळी घराचा खरा आधार बनतो. कारण घर चालवणं फक्त पैशांनी होत नाही, तर जबाबदारी, त्याग आणि आपल्या माणसांसाठी उभं राहण्याच्या हिमतीनं होतं. हे दृश्य फक्त एका घराचं नाही, तर आपल्या समाजातील भीषण वास्तव दाखवतं. कच्ची घरं, उडणारे छप्पर, पाण्यानं भरलेलं आयुष्य आणि त्यातही जगण्यासाठी सुरू असलेली धडपड. दुसरीकडे काही मुलं परदेशात जाऊन आई वडिलांना फक्त पैशांनी शांत ठेवतात, पण संकटात त्यांच्याजवळ उभं राहायला कुणी नसतं.